नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया थोडक्यात लाईव्ह मध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी। तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी होणार नाही, तर अजित पवार सांगतात शेतकऱ्यांना की 31 मार्च पर्यंत कर्ज हे भरून टाका, कर्जमाफी होणार नाही। तर जे खरोखर म्हणजे शेतकरी असतील आणि शेतकऱ्यांना कष्टाची तळमळ असेल, कष्टाची जाणीव असेल, तेच शेतकरी ह्या व्हिडिओमध्ये थांबतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील। ज्यांना शेतकरी असल्याची तळमळ नसेल आणि कष्टाची जाणीव नसेल, तर ते शेतकरी हा व्हिडिओ मध्येच सोडून देतील। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि संपूर्ण बघा। लाईव्ह मध्ये महायुतीचं सरकार यांनी काय काय आश्वासनं दिली, तर तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि हाती राहिलं फक्त धुपाटणं। म्हणजेच काय, महायुतीचे सरकार निवडण्यापूर्वी मोठमोठ्या दिलेल्या आश्वासन नव्हे, तर निवड लबाड थापा पोपट पंची म्हणायला हरकत नाहीये। महायुतीचे सरकार शेतकऱ्यांसाठी कबर खोदत आहे। म्हणजेच काय, शेतकऱ्यांचं रक्त पिणारे सरकार केवळ शेतकऱ्यांना एक योजनांचे आमिष दाखवून दिशाभूल करून सत्ता स्थापन केली। कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करू, फडणवीसचे मोठमोठे आश्वासन। आणि एकीकडे म्हणजेच अजित पवार म्हणतात की कोणत्या भाषणात कर्जमाफीवर बोललो मी, आणि एक शब्द म्हणजे माझाच दाखवा की त्या भाषणामध्ये मी कर्जमाफी करू ह्या विषयावर बोललेलो आहे। तर महायुतीचं सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी एक मस्करीचा विषय ठरलेला आहे आणि त्यात शेतकऱ्यांचा जीव जातोय। शेतकऱ्यांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांना एक आमिष दाखवून आणि मोठमोठे आश्वासन देऊन शेतकऱ्यांसाठी एक महायुतीचं सरकार म्हणजेच पोपटपंची ठरलेलं आहे। तर आता सरकारने जवळजवळ शेतकरी कर्जमाफीसाठी युटर्न घेतलेला आहे आणि अजित पवार म्हणतात तर मी कर्जमाफीविषयी एकही शब्द बोललेलो नाहीये। तर हा विषय शेतकऱ्यांसाठी खूप जीवघेणा आहे आणि तोच विषय सरकारसाठी एक मस्करी ठरलेला आहे। तर हे कितपत योग्य आहे? एकीकडे अजित पवार सांगतात शेतकऱ्यांनो 31 मार्च पर्यंत कर्ज भरा, कर्जमाफी ही होणार नाही। असलं नीच सरकार फक्त शेतकऱ्यांच्या जीवाशी एक प्रकारचे लपंडाव खेळत आहे। महाराष्ट्रात आत्महत्या वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे सरकार आहे। सत्ता मिळवण्यासाठी नको ते आश्वासन दिले, नको ते शपथ घेतले आणि लाडक्या बहिणींच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारने नियम धरला। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता चालू करून सत्ता मिळवून आज तेच महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या जीवावर निवडून आले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्क पाठ फिरवत आहे आणि सरकारसाठी एक मुद्दा होऊन गेला। 80 लाख कोटी लाडक्या बहिणींसाठी आज आम्ही वाटप करत आहोत, तर सरकारच्या तिजोरीमध्ये रक्कम शिल्लक नाहीये। तर कर्जमाफी कुठून करू? निवडण्या अगोदर मोठमोठे आश्वासन, लबाड थापा या सरकारने लाडक्या बहिणींना योजना चालू केली, ती शेतकऱ्यांच्या सांगण्यावर केली का? आणि लाडक्या बहिणींसाठी महिन्याचे 1500 रुपये देऊन सरकारने काय शेतकऱ्यांवर उपकार केले का? तर शेतकरी मित्रांनो, जे खरोखर शेतकरी बांधव असतील तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जर असणार तुम्ही चॅनलवर तर नक्कीच अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, शेतकरी कष्टाची जाणीव असेल आणि शेतकरी असल्याची तळमळ असेल तर व्हिडिओ लाईव्ह मध्ये महायुतीचं सरकार आश्वासन काय दिलेले आहे शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आणि 31 मार्च पर्यंत कर्ज भरा हे आश्वासन कुणीही शेतकऱ्यांनी कानावर घेऊ नका आणि खरोखर शेतकरी असतील तर सरकारसोबत लढण्याची वेळ आलेली आहे। तर कर्ज कुणीही भरू नका। बघूया लाईव्ह मध्ये महायुतीचं सरकार काय म्हणतंय ते। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। शेतकरी सन्मान योजना 6000, मोदी साहेबांचे 6000 आपले आता आपण 12 चे 15000 करतोय शेतकऱ्यांसाठी। कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजित भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषणं केली अंतरून बघून हातपाय पसरायचे असतात।